बीड लोकसभेसाठी आता प्रचारात रंग भरू लागले असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील सुरू झाल्यात। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे आज अंबेजोगाईच्या दौऱ्यावरती होते। यावेळेला बजरंग सोनवणे यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी गेल्या 15 वर्षात विकास केला होता, तर मग आता त्यांना पोलीस संरक्षण घेऊन फिरण्याची वेळ का आले, असा सवाल पंकजा मुंडे यांना केलाय। महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकारचे राजकारण सुरू असून विशिष्ट समाजाच्या लोकांवरती गुन्हे दाखल केले जात आहेत आणि त्यांच्यावर लाठीचार्ज देखील केला जात आहे। हे अत्यंत चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलंय। विकास पुरुषांना संरक्षण घ्यावं लागते। ज्यांनी 15 वर्ष एवढा विकास केला त्यांना संरक्षण घ्यावंच लागेल ना। विकासाचे मुद्दे एवढे असतील त्यात आपले विकास सांगा, पोलिसांचं संरक्षण सांगावं लागतं। मग काय विकास झाला मी कशाला सांगू? तुम्हीच सांगितलं, तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे। पोलीस बळाचा वापर करीत मराठा समाजाच्या तरुणाला टार्गेट केलं जात आहे सातत्याने। नाही, माझा मीडियाशी माझं बोलताना पण मी सांगितलं की अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात चालू आहे, ते अतिशय गलिच्छ पद्धतीचं आहे की विशिष्ट समाजाच्या लोकांवर गुन्हे दाखल होतात, विशिष्ट समाजाला प्रत्येक वेळेस लाठीचार्ज केला जातो। काय कारण आहे?